बिंदास बोलूंगा ठाकूर की बिंदास बोल मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, काही दिवसांपूर्वी चित्रपटा का आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाद्वारा आयोजित करण्यात आला होता. हे यंदाचं पहिलं वर्ष होतं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आणि या चित्रपट महोत्सवामध्ये पहिला सिनेमा जो दाखवला गेला तो होता एप्रिल मे 99. हो, मी ह्याच सिनेमाचा आज रिव्ह्यू करणार आहे. एप्रिल मे 99 रोहन मापुसकर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे एप्रिल मे 99. खरं सांगू का, चित्रपटा का आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा सिनेमा दाखवण्यात येणं हे मुळात भाग्याचं आहे. कारण चित्रपटा का आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं पहिलं वर्ष होतं आणि या पहिल्या वर्षात हा सिनेमा पहिला दाखवला गेला हे एक पॉझिटिव्ह साईन आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा सिनेमा पैसा वसूल सिनेमा आहे. त्याचं कारण असं मी तुम्हाला सांगतो. रोहन मापुसकर हे जे आहे त्याने एक तर ते कास्टिंग डिरेक्टर आहेत आणि कास्टिंग डिरेक्टर असल्यामुळे दिग्दर्शनामध्ये पदार्पण करणं ही थोडीशी रिस्क होती, पण त्यांनी ती रिस्क उचललेली आहे. त्याचं कारण असं आहे की रोहन मापुसकर यांनी आत्तापर्यंत ज्या ज्या चित्रपटाची कास्टिंग केली आणि त्या चित्रपटांमध्ये जे जे आर्टिस्ट त्याने दिले ते बाप होते आणि प्रॉपर कास्टिंग होती आणि तीच प्रॉपर कास्टिंग आपल्याला एप्रिल मे 99 मध्ये बघायला मिळते. खरंच लहान मुलांची कास्टिंग असो किंवा मोठ्या कलाकारांची कास्टिंग असो, प्रत्येक ऍक्टर त्या त्या रोलमध्ये एकदम चपखळ बसलेला आहे आणि हीच रोहन मापुसकर यांच्या कास्टिंगची पावती आहे आणि प्लस पॉइंट आहे त्यांच्या दिग्दर्शनाचा. कारण की एक दिग्दर्शक कास्टिंग डिरेक्टर झाल्यानंतर दिग्दर्शकाच्या डोक्यामध्ये असलेला सिनेमा आणि त्या सिनेमामध्ये असणारे कलाकार ते कसे असले पाहिजे हे कास्टिंग डायरेक्टर शिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. आणि ती बेस्ट कास्टिंग केलेली आहे या सिनेमाची एप्रिल मे 99 रोहन मापुसकर यांना ठाकूर के बिंदास बोल मधून मी उमेश शुभेच्छा देतो. त्याचं कारण असं की ते दिग्दर्शनात पदार्पण करतायत कास्टिंग डिरेक्शनच्या नंतर. सो त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर या चित्रपटाच्या सगळ्या कलाकारांना पूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा. कारण हा सिनेमा आहे ना, हा खरा सिनेमा आहे. आता तुम्ही म्हणाल का हा खरा सिनेमा आहे? कारण हा सिनेमा आपल्या बालपणाचा आहे. मग तुम्ही असो, मी आपण 99 साल पाहिलेला आणि त्यावेळेला आपणही लहान होतो. लहान इन द सेन्स आपल्याला समज होते आणि मामाच्या गावाला जाणं किंवा आपल्या गावी जाणं, तर हे आपल्या गावी येतात. आता गावी म्हणजे कोकणात आले आणि कोकण म्हणजे जबरदस्त लोकेशन असलेलं एक असं महाराष्ट्रातील ठिकाण आहे की ज्याच्याकडे इंडस्ट्रीचं लक्षच गेलं नाही. आणि रोहन मापुसकर यांनी ह्या चित्रपटामध्ये असे लोकेशन शोधून काढले आणि असे काय लोकेशन ते शूट केलेले आहेत, कमाल आहे. खरं सांगू का, हा सिनेमा 3 मित्रांचा आहे. ते उन्हाळक्या करत असतात, शाळेत जात असतात, धमाल मजा मस्ती करत असतात आणि सुट्टीला जायचंय म्हणून जाता येत नाही मुंबईला आणि ते तिथे एक मुलगी येते आणि ती मुलगी तिथे राहते आणि त्यानंतर होते खरी धमाल. कारण यांना इंग्लिश शिकायचं असतं आणि तिला कोकण बघायचं असतं. आहा, काय कॉम्बिनेशन, गोष्ट किती छान आणि सुंदर आहे बघा. 3 मुलं, 1 मुलगी येतात, एक बालपण किंवा एक वयात आलेली मुलं आणि ही जी केमिस्ट्री आहे ना ती जबरदस्त विचारपूर्वक लिहिली गेलेली गोष्ट आहे. कारण की काय आहे ना की शाळेला सुट्टी पडली की सगळ्यांना बऱ्याच जण मामाच्या घरी गावी जातात किंवा काही लोक आपल्या घरी येतात. सो हे जे आहे ना हे खरं सत्य हे या चित्रपटात मांडले गेलेलं आहे आणि या चित्रपटातले प्रत्येक कॅरेक्टर जे ते जिथल्या तिथे एकदम चपखळ बसलेले आहेत. गोष्ट छान आहे, सुंदर चित्रीकरण आहे, सुंदर दिग्दर्शन आहे आणि सुंदर अभिनय आहे. यातलं म्युझिक जबरदस्त आहे, सिनेमॅटोग्राफी क्लास, काय निसर्ग तुम्हाला बघायला मिळतो, काय अँगल्स यूज केलेले आहेत. थोडी स्लो आहे पण या गोष्टीची ती गरज पण आहे. कारण सुट्टी म्हटलं की आराम, मजा, धमाल, मस्ती करायची, म्हणजे आरामात सगळं करायचं. तसं आरामात सगळं शूट केलेलं आहे रोहन मापुसकरने. हा सिनेमा तुमचा माझा सगळ्यांचा सिनेमा आहे. एप्रिल मे 99 बघा हा सिनेमा. त्याचं कारण आहे तुम्हाला तुमचं बालपण आठवेल आणि खरंच तुम्ही स्वतःला त्या सिनेमाबरोबर कनेक्ट करू शकता. ह्या सिनेमामध्ये जे प्रसंग त्यांनी चित्रित केलेले आहेत ते इतके छान आहेत की ते आपल्या सगळ्यांबरोबर घडलेले आहेत, आपल्या सगळ्यांबरोबर घडतात.
आणि तीच गोष्ट व्यवस्थितरित्या मांडली आहे या सिनेमाद्वारे. एप्रिल मे 99. तुम्ही जर हा सिनेमा बघितला नसेल तर लगेच जा आणि हा सिनेमा बघा, कारण की मराठीमध्ये दर्जेदार सिनेमे येतात, पण जर तुम्ही ते बघितले नाहीत, ते मिस केले, तर नंतर तुम्ही नावं ठेवायला मोकळे होतात आणि ते चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण की एप्रिल मे 99 हा सिनेमा आउटस्टँडिंग सिनेमा आहे. चित्रपट ताकामध्ये हा सिनेमा बघितल्यानंतरच खरं तर मी रिव्ह्यू करायला पाहिजे होतं, पण ते तसं नव्हतं, कारण की दिग्दर्शक आणि प्रोड्युसर यांची सूचना होती की कोणी याच्याबद्दल वाच्यता करणार नाही, फक्त हा सिनेमा आल्यानंतर तुम्ही सांगू शकता लोकांना. सो आता ती वेळ आली आहे, मला ते सांगावंसं वाटतंय आणि म्हणून मला अभिमान वाटतो की हा सिनेमा मी रिव्ह्यू करतो आणि सिनेमा मी पाहिलाय. मुळात क्लास सिनेमा आहे, तुम्ही बघा. प्रत्येक सिनेमा मी तसं बघतो, पण हा सिनेमा ॲडव्हान्समध्ये बघितला होता म्हणून मी असं बोलतोय. ॲडव्हान्समध्ये बघून सुद्धा मी रिव्ह्यू आधी केला नाही, कारण काय होतं की एक आरामात बघूया, मग पुन्हा एकदा बघितला सिनेमा, काय की ते थोडं विसरलो. सिनेमा बघितला होता, छान आहे सगळं, तर ते टाकायचं नव्हतं, रिव्ह्यू करायचं नव्हतं म्हणून केलं नव्हतं. आणि सिनेमा आता बघितल्यानंतर रिव्ह्यू करणं मला गरजेचं वाटलं, कारण की हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, तुम्ही बघितला पाहिजे. सिनेमा खूप छान सिनेमा आहे, सगळ्या बाजूनी मस्त आहे, धमाल आहे, गाणी वेणी जबरदस्त आहेत. काय काय प्रसंग आहेत ना, तुम्ही बघाल ना, तुम्ही हसून हसून ना तुमचं पोट झालं. इतका सुंदररित्या सिच्युएशनल कॉमेडी झालेली आहे, शाब्दिक कॉमेडी, आणि सिच्युएशन्स अशा क्रिएट केल्यात ना की तुम्ही ते बघत राहा. आणि लोकेशन हा काय सिनेमॅटोग्राफी केलं, कॅमेरामॅन सिनेमॅटोग्राफर खल्लास. खरंच कॅमेऱ्याच्या लेन्समधून निसर्ग बघणं, फ्रेम बघणं ही एक वेगळीच गंमत आहे, आणि ती वेगळी गंमत पडद्यावरती साकारणं किंवा त्या पडद्यावरती चित्रित करून आणणं हे एक मोठं कसब आहे. आणि ते कसब सिनेमॅटोग्राफर यांनी पेललेलं, आणि दिग्दर्शकाच्या सगळ्या सूचना या सिनेमामध्ये पाळल्या गेल्यात असं मला वाटतं. जर तुम्ही हा सिनेमा बघितला नसेल तर लगेच बघा. मी तुम्हाला सांगेन, ठाकूर के बिंदास बोल में मध्ये तुमचे पैसे वसूल होतील. हा सिनेमा बघा, एप्रिल मे 99. तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा फ्लॅशबॅकमध्ये आठवतील तुमच्याबरोबर काय झालं होतं. रोहन मापुसकर आणि एप्रिल मे 99ची सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. तुमच्या सूचना ह्या वेलकम आहेत. काही तुम्हाला या रिव्ह्यूमध्ये आणखीन काही माहिती हवी असेल त्याबद्दल बोला, माझा रिव्ह्यू वाईट असेल तर त्याच्याबद्दल बोला, मी काय सुधारणा केली पाहिजे हे तुम्ही सांगा. तुम्ही पण हुशारच आहात ना, कारण माझे प्रेक्षक आहात. सो भेटूया लवकरच. सिनेमा बघा, एप्रिल मे 99. मे आता संपत आलाय, एप्रिल झालेला आहे, आता हा सिनेमा बघणं गरजेचं आहे. काय बघणार ना, बघा. रोहन मापुसकर आणि टीमसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.